कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अखेर शाहू महाराज छत्रपती यांचं नाव जाहीर झालेलं आहे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत। पण याच मतदारसंघातून संभाजीराजे छत्रपती इच्छुक होते, पण त्यांनी मात्र नंतर भूमिका जाहीर करत जर वडील असतील तर माझा विषयच येत नाही अशा प्रकारची भूमिका मांडली होते। खरं तर संभाजीराजे सध्या सगळा मतदारसंघ पिंजून काढतात। आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की गेल्या अनेक दिवसापासून संभाजीराजे आम्हाला बघायला मिळत नाही आहेत। पडद्यापाठीमागच्या सगळ्या काही घडामोडी आहेत, संभाजीराजे करतायत अशा प्रकारची भूमिका आहे। काय नेमकं संभाजीराजेंची आत्ता भूमिका काय असणार आहे? कारण उमेदवारीपासून ते आता तुम्ही फील्डवर स्वतः काम करता। नाही, माझी जबाबदारी आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून पूर्ण जिल्हा पिंजून काढायचा। मला जर ॲडव्हान्टेज मिळतो की पूर्वी महाराष्ट्र पिंजून काढत असल्यामुळं कष्ट करण्याची माझी एक सवय आणि त्या माध्यमातून आज 4-5 तालुके मी पिंजून काढले। लोकांच्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे की छत्रपती शाहू महाराज या इलेक्शनला काँग्रेसच्या माध्यमातून उभारलेले आहेत, महाविकास आघाडीच्या वतीनं उभारलेले आहेत आणि शेवटच्या घटकापर्यंत पोचायला पाहिजे आणि म्हणून हा माझा दौरा आहे। तसं नियोजन आहे, वेगळं काय करतो आहे असं काही विशेष नाही, पण लोकांना सुद्धा आनंद आहे की छत्रपती घराण्यातला व्यक्ती आमच्यापर्यंत पोचते, तो एक वेगळा आनंद आहे। एक ते आणि ते आनंद आपल्या पद्धतीने ते व्यक्त करतात आणि मलासुद्धा आवडते की मलासुद्धा ही संधी मिळालेली आहे की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा दिल्ली दरबारी पोचवण्यासाठी आत्ताचे विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून आपण तो पोचू शकतो। हा विचार तुम्ही आहे तो विचार घेऊन जाताय, पण दुसरीकडे आपण पाहतो की याच मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवला होता, त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत। मग ती यंत्रणा कशी राबवली जाणार? कारण एकूण आपण पाहतोय की महाराजांच्या वयाचा संदर्भ देत महाराज तिथपर्यंत पोहोचतील का अशा प्रकारची भूमिका विरोधकांच्या मार्फत आता मांडली जाते। नाही, वय हा काही विशेष नाही, अनुभव हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मला इतकंच वाटलं की सभेमध्ये न अडकता मी जास्तीत जास्त छत्रपती शाहू महाराजांच्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आपण कसं पोचू शकतो, वाड्या वस्तीत कसं पोचू शकतो। म्हणजे काल तर मी सांगेन, मी दाजीपूरला होतो, पूर्वी काळमावडीच्या परिसरात होतो, तर इतक्या दुर्गम भाग येतो की तिथं सहजासहज कोण पोचत नाही। त्या धनगरवाड्यात मी पोचलो आणि म्हणून तो आनंद आहे आणि ही स्ट्रॅटेजी आहे माझी की जिथं कोण पोचू शकत नाही तिथं छत्रपती शाहू महाराजांसाठी पोचणार। एकीकडे आपण पाहतो की अनेक मतदारसंघात सध्या अजून चढाओढा आहे, रस्सीखेच जोरदार सुरू आहे, पण कोल्हापूरच्या जागेवरून कुठल्याही प्रकारचा वाद झाला नाही। महाराजांची भूमिका ठाम होती, मी पंजावर लढेन आणि महाविकास आघाडीचा उमेदवार असेन तर काय विचार होता? नाही, हेच वैशिष्ट्य आहे या इलेक्शनमध्ये आणि हा ऐतिहासिक इलेक्शन आहे, दिशादर्शक ठरवणारं इलेक्शन आहे आणि पहिल्यांदा इतिहासात असं घडलं असेल की महाविकास आघाडीने ठरवलं की आम्हाला छत्रपती शाहू महाराजच हे उमेदवार पाहिलेत। म्हणजे इथंपर्यंत महाविकास आघाडीच्या लोकांनी ठरवलं होतं तुम्ही कुठल्या पक्षातनं तुम्ही उभारायचे तुम्ही ठरवा आणि आपण इलेक्शन उभारायला पाहिजे, असं इतिहासात केव्हा घडत नाही। आपण जाऊन उमेदवारी मागतो, हे एक ह्या इलेक्शनचं एक वैशिष्ट्य आहे आणि मला हेही सांगायचं आहे की जनतेच्या आग्रहास्तव ही महाराजांनी उमेदवारी स्वीकारली। महाराज कोणाला भेटायला गेले नाहीत, असं होत नाही केव्हा, असं केव्हाही होत नाही। माझ्या इलेक्शनला मला माहीत आहे, मला कोणाकोणाकडे जावं लागलं, महाराज कोणाकडे गेले नाहीत। सगळ्या तिन्ही पक्षातल्या लोकांनी सांगितलं की आपण उभारायला पाहिलं। एक परिवर्तनाची लाट आहे कोल्हापूर जिल्ह्यात, जी मी स्वतः अनुभवायला लागलेलो आहे आणि चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की रेकॉर्ड ब्रेक मी छत्रपती शाहू महाराज या इलेक्शनच्या माध्यमातून दिल्ली दरबारी जाणार। एकीकडे शाहू महाराजांना उमेदवारी घ्या म्हणून तिन्ही पक्षाचे नेते येऊन भेटतात, पण दुसरीकडे उदयनराजे महाराज मात्र दिल्लीमध्ये जाऊन बसतात, त्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा होत नाही। नाही, तर त्यांचे इक्वेशन्स वेगळे असतील, तर महायुतीची इक्वेशन्स कसे आहेत काय आहेत, मी तिथं भाष्य करणं चुकीचं आहे आणि दोन्हीशी तुलना करणं चुकीचं आहे।
छत्रपती घराण्याचं साताऱ्याचं असेल, कोल्हापूर असेल, हे वेगळे म्हणजे त्यांचे वैशिष्ट्य असतात. पण मला वाटते ह्याच्यात मी बोलणं चुकीचं आहे आणि तुलनासुद्धा करू नये. त्यांचे इक्वेशन्स वेगळे, साताऱ्याचे इक्वेशन्स वेगळे असतील, महायुतीचे इक्वेशन्स वेगळे असतील, इथले इक्वेशन्स वेगळे होते. आणि मी जर बोलायचं असेल तर मी कोल्हापूरच्या इक्वेशनवर बोलणार, साताऱ्याच्या इक्वेशनवर बोलणारच नाही. कोल्हापुरात काय इक्वेशन? कारण आपण पाहतो की पंजा चिन्ह म्हणजे काँग्रेस म्हणजे जुना पक्ष, अशी विचारधारा साधारण महाराजांची आहे आणि पक्के विचार असं एक त्यांचं म्हणणं आहे. नाही, महाराजांचं बरोच आहे. महाराज पूर्वीपासून पुरोगामी विचार घेऊन किंबहुना आम्ही सुद्धा पुरोगामी विचार घेऊन, समतेचा विचार घेऊनच आम्ही पुढे जाणारं हे घराणं आहे. पण मला अनेक जाणवलं की अनेक काँग्रेस माइंडेड जे लोक आहेत त्यांनी सांगितलं की 25 वर्षानंतर काँग्रेसला ही लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे, म्हणून त्यांच्यात एक वेगळा आनंद आहे. म्हणजे छत्रपती घराण्यातून म्हणजे विद्यमान छत्रपती शाहू महाराज हा एक वेगळा आनंद आहे. दुसरा आनंद हा सुद्धा आहे की म्हणजे मी खरं म्हणजे स्वराज्यातलं आहे, म्हणजे काँग्रेसचं कौतुक करणं मी चुकीचं आहे, पण जी काय फॅक्ट आहेत, जे फॅक्ट आहेत ते मला सांगायचे आहेत. की सगळ्या लोकांच्यात एक वेगळं चैतन्य निर्माण झालं की 25 वर्षानंतर हा त्या चिन्हावर ही इलेक्शन लोकसभेची इलेक्शन लढणार आहे, म्हणून आम्ही ऑल आऊट जाणार आहे. आम्ही डोळे झाकून एक छत्रपती शाहू महाराजांच्यासाठी आणि महाविकास आघाडीतून आणि काँग्रेसमधनं छत्रपती शाहू महाराज उभारले असल्यामुळे तर आमचं काम आणि सोपं झालं आहे. पण दुसरीकडे संपूर्ण देशामध्ये एक वेगळं वातावरण आहे, त्या वातावरणाच्या विरोधातली माझी उमेदवारी असणार आहे, अशा प्रकारची भूमिका महाराजांची आहे. तुम्ही कसं बघताय? नाही, महाराजांची भूमिका महाराजच सांगतील. पण मला इतकंच माहीत आहे की छत्रपती शाहू महाराज हे अजातशत्रू आहेत. म्हणजे त्यांना कोणी बोट घालून बोट करू शकत नाही की इथं महाराज इथं चुकतात किंवा महाराजांनी असेच चुकलेत, काहीच नाही, एकदम अजातशत्रू आहेत ते. पण शाहू महाराजांची भूमिका मला जेवढं माहीत आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, हा पुरोगामी विचार, हा समतेचा विचार, हा लोकांच्या ज्या विकासाचे अनेक प्रश्न असतील हे सगळं घेऊन आपण दिल्ली दरबारी जाऊ. तुम्ही खुश आहात का? कारण प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कदाचित तुमच्या दृष्टीने विनाकारण असतील. कारण परवा उद्धव ठाकरे आले, संजय राऊत आले, त्यावेळेला तुम्ही नव्हतात, अशा प्रकारची एक चर्चा घडवून आणली. नाही, हा शंका तुम्हाला आहे का? पहिलं मला तर शंका नाही. माझ्यासाठी आज नाही, पूर्वीपासून छत्रपती शाहू महाराज माझे वडील हे सर्वस्व आहेत. आता उद्धव ठाकरे परवा वाड्यात आले आणि मी एकदम दुर्गम भागात होतो, वाकी घोळला. हा माझा पूर्वनियोजित प्रोग्राम होता, ते काय एकदम ठरला असं नाही. आणि माझं महाराजांचं बोलणं दररोज सकाळी संध्याकाळी होते. महाराजांना सांगूनच मी वाकी घोळ आणि दाजीपूरच्या माझ्या त्या दौऱ्याला गेलो होतो. त्याच्या पलीकडे सांगतो, मला संजय राऊतांचा फोन आला की महाराजांना आम्हाला येऊन भेटायचं आहे. महाराजांशी बोलून हा टाईम मी उद्धव साहेबांच्याकडे किंवा उद्धवजींच्याकडे कळवला. म्हणजे तुम्ही मनात शंका आणण्याची काही गरजच नाही. ती अपॉइंटमेंट जी काय ठरली हे वाया संभाजी छत्रपती आहे. कुणीही माझ्या बाबतीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि छत्रपती शाहू महाराज ज्या अर्थी निवडणूक रिंगणात आहे त्या अर्थी आमचा प्रश्न येत नाही किंवा आम्ही कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचू हे सांगण्याची गरज नाही, अशा प्रकारची भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.